विवादित टिप्पणी और धमकी मामले का आरोपी प्रशांत कोरटकर अभी भी पुलिस की गिरफ्त से बाहर है। अब तो प्रशांत कोरटकर के दुबई भाग जाने की चर्चा है, जिस पर विपक्ष ने सरकार और पुलिस पर प्रशांत कोरटकर को संरक्षण देने का आरोप लगाया है। तो वहीं मुख्यमंत्री ने कहा कि महाराष्ट्र पुलिस प्रशांत कोरटकर को कहीं से भी गिरफ्तार करने में सक्षम है। आता ते मला माहीत नाही, कारण फोटो तर मी पण पाहिलेत। तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे, तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही, बिनधास्त फिरतो तो। सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळं कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळं नेहमी महाराजांचा अवमान करत असतात। आपण याच्यावर कारवाई होत नाही। आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटतं एका चॅनलनी आत्ताच त्याचा उल्लेख मी वाचत होतो, तर चॅनलनी म्हटलं की तुरी देऊन पळाला। जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी, तो तुरी देऊन कसा पळेल? आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळायची? पण असेही काही बातम्या करतात, पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला, त्यांनी पोलीस त्याला तुरी देऊन त्याला पळवले, असं म्हणलं तर सत्य नाही। ते वास्तविकता ठाक सांगत नाहीत, आणि एवढंही लावून सांगणं करणं योग्य नाही। ज्याने महाराजांचा अपमान केला, खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे। असं आहे, कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत, आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाव का अजून कुठेही जाव, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील।